किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनलेली ममता कुलकर्णी तुमच्या इन्स्टाच्या रीलवर सध्या झळकतीये, पण आजच्या पिढीला ती फारशी माहीत नसेल. पण 90च्या दशकातील बोल्ड आणि ब्युटिफुल अशी ही बॉलिवूड क्वीन होती. तिचा आजवरचा सगळा प्रवास एखाद्या सिनेमाच्या रंजक अशा कहाणीसारखा आहे. एक बोल्ड अभिनेत्री व्हाया अंडरवर्ल्ड ते महामंडलेश्वर असा तिचा आजवरचा प्रवास राहिला, जो अनेकांच्या भुवया उंचवणारा ठरला. अध्यात्माचा अंगीकार करायला इथं कुणाचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही, पण तिला थेट महामंडलेश्वर बनवलं गेल्यानं वादाचं मोहोळ उठलं. खरं तर हिंदू धर्मात महामंडलेश्वर हे खूप मोठं धार्मिक पद आहे. त्यासाठी तुम्हाला मोठी तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते, सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो, संन्यास घ्यावा लागतो, ऐहिक सुखाचा त्याग करावा लागतो, वेद पुराणाचं ज्ञान असावं लागतं. पण बॉलिवूडची ही क्वीन एका रात्रीत महामंडलेश्वर झाली म्हणून अनेकांनी तिच्यावर आक्षेप घेतला. शिवाय किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर एक महिला कशी, असा सवाल उपस्थित केला जातोय. खरं तर ममता आणि वाद हे अतिशय घट्ट नातं राहिलंय. तिचं संपूर्ण आयुष्य अतिशय वादळी आणि तितकंच वादग्रस्त राहिलंय. आपल्या सौंदर्यानं, बोल्डनेसनं आपल्या चाहत्यांना घाळ्या करणाऱ्या ममतानं एक टॉपलेस फोटो शूट करून खळबळ उडून दिली होती. खरं तर आज त्याचं फारसं कुणाला आश्चर्य वाटणार नाही, पण तो काळ 90चा होता. तेव्हा किसिंग सीन सिनेमातला देशभर खळबळ माजवण्यासाठी कारणीभूत ठरायचा. आजच्या पिढीला ही कदाचित अतिशयोक्ती वाटू शकते, पण 90ची ही पिढी त्याला थेट रिलेट करू शकते. कारण ममता कुलकर्णी त्यांच्या काळातली सेन्सेशन होती. पण बिनधास्तपणे वाद अंगावर घेणारी ममता विचारांनी तितकीच बोल्ड होती. मात्र अचानकपणे तिच्या करिअरमध्ये एक ट्विस्ट आला. त्याला कारण ठरला एक फोन कॉल. बॉलिवूड गाजवणारी ममता अंडरवर्ल्ड सोबतच्या संबंधांनी वादात सापडली. एका सिनेमात काम मिळवण्याच्यासाठी तिनं अंडरवर्ल्डच्या थेट गुन्हेगाराकडून एका दिग्दर्शकाला फोन केल्याचा तिच्यावर आरोप झाला आणि ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. 2000 साल होतं ते, जेव्हा तिनं बॉलिवूड सोडलं. ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीवर तिचं प्रेम जडलं. त्यानंतर तिने विकी सोबत लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली. हा तोच विकी आहे ज्याला ड्रग्ज रॅकेट चालवल्या प्रकरणी 12 वर्ष तुरुंगाची हवा खावी लागली. 2016 साली ममता कुलकर्णी विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढलं. ड्रग तस्करीचा तिच्यावर आरोप होता. तिच्याशी संबंधित एका कंपनीत ठाणे पोलिसांना ड्रग्ज सापडलं. पुढे ते आरोप सिद्ध झाले नाहीत हा भाग वेगळा, पण तिचं करिअर काळवंडलं ते काळवंडलं. दरम्यान कोर्टानेही तिला काही दिवसांपूर्वी या प्रकरणी दिलासा दिला. त्यानंतर 2.5 दशकांनी ममता कुलकर्णी भारतात परतली. तिची एंट्री बिग बॉसमध्ये होणार असल्याची चर्चा रंगली, पण बॉलिवूडमध्ये दिसेल अशी ही चर्चा रंगलेली असताना तिने चक्क प्रयागराज गाठत कुंभमेळ्यात विधी पार पाडत किन्नर आखाड्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ताबडतोब ती महामंडलेश्वर सुद्धा झाली. त्यामुळे तिची अध्यात्मातली ही एंट्री तिचा पब्लिसिटी स्टंट आहे की खरंच तिचं प्रायश्चित्त आहे, अशी चर्चा सध्या देशभर रंगलेली आहे.